नमस्कार, मी राजेंद्र साळोखे. आत्ताच 2017 जूनमध्ये नॉर्वेला झालेल्या गेम्समध्ये व्लादिमीर क्रॅमनिक आणि आदिश गिरी याच्यामधला खेळ इथे दाखवत आहे. फार इंटरेस्टेड आहे कारण अवघ्या तो 20 मूव्जमध्ये खेळ संपलेला आहे. इथे जसं दाखवलं आहे त्यामुळे प्रमाणे क्रॅमनिककडे व्हाईट आहे आणि अनिश गिरी ब्लॅक आहे आणि व्हाईट जिंकलेलं आहे शेवटी. त्याने सुरुवात केली नाईट टू F3. आता नाईटनीच जरी केले असेल तरी ह्याला क्वीन्स पॉन गेम म्हणून इथे दाखवलेलं आहे, कारण नंतर ते क्वीन्स पॉन पुढे घेण्यात आलेलं आहे. D5 खेळला गिरी, D4 खेळला ऑब्वियस, D4 D5 क्वीन्स पॉन ओपनिंग होत आहे. नाईट F6, E3 हे अगदी मिरर मूव झाले आहे. जसं पांढऱ्याने जशा केल्या तशाच काळ्याने केल्या, ते मिरर इथे झालेलं आहे. तर बिशप D3 आणि हा C5 खेळला आहे ब्लॅक, म्हणजे कोले सिस्टीम असं याला म्हणतात. कोले सिस्टीमच्या जवळपास ते आहे. कॅसल व्हाईट, C4 ब्लॅकने खेळून बिशपला थ्रेट दिली. बिशप टू E2, B5, B3, बिशप टू B7 आणि नाईट टू C3. अर्थात व्हाईटची जराशी ही म्हणजे गोंधळात टाकणारी मूव आहे असं कॉम्प्युटरचं म्हणणं आहे. ब्लॅक त्याच्यावर B4 खेळला आणि त्याला थ्रेट दिले. याच्या चांगली मूव कॉम्प्युटरच्या म्हणण्याप्रमाणे A6 आहे, म्हणजे इथेच ही पॉनची चेन करायला पाहिजे होती. त्याऐवजी त्याने B4ला घेतलं. नाईट A4. खरं म्हणजे इथे त्याने व्हाईटवर पांढऱ्या खेळाडूवर क्रॅमनिकने बऱ्यापैकी त्याचं सगळं जाम करायचा प्रयत्न केला. बिशप हा कुठे जवळजवळ हालत नाहीच आहे, जामच झालेला आहे. आता रुकी एका कोपऱ्यात पडलाय, तो बिशप वर गेल्याशिवाय तो काय बाहेर येणार नाही. त्यामुळं बघताना असं दिसतंय की व्हाईटची सरशी दिसते याच्यामध्ये. नाईट टू E5, बिशप D6, A3. आता A3 टाकून पॉनचे त्याला चेन ब्रेक करायचे, म्हणजे उद्या हे पॉन येऊन आणि चेन झाली त्याच्या आधीचे ब्रेक करून ठेवायचे. A5 त्याने चेन केलीच ते. बिशप B5, सॉरी बिशप B5 चेक. हा बिशप टू B5 चेक. आता इथे याने किंग घेतला F8ला. हा खरं नाईटमध्ये येऊ शकला असता, पण नाईटमध्ये आला तर साधारण काय होतं आहे ते बघूया. हा नाईट याने जर मध्ये घातला तर हा नाईट C5ला येतो, म्हणजे दोन्ही नाईट याच्यावर D7वर अटॅक करतायत. बिशपने एक क्रॉस केला, नाईट क्रॉस D7 केलं, नाईट क्रॉस D7 केलं, D क्रॉस C केलं पॉन. आता इथे पॉनची थ्रेट निर्माण झाली की C6ला जर पॉन आलं, क्वीन C7ला घेतली, C6ला पॉन आलं तर ती थोडीशी थ्रेट निर्माण झाल्यासारखी होते, पॉनचा फोर्क होते आणि त्याची बॅड पोझिशन निर्माण होते. त्यामुळे त्याने चेकला नाईटमध्ये न घालता राजा हलवला F8ला. नाईट C5 खेळला व्हाईट. क्वीन टू B6,
नाईट क्रॉस B7, क्वीन क्रॉस B7 आणि क्वीन टू E2 म्हणजे या बिशपला सपोर्ट केला. G6, E4, नाईट क्रॉस E4, बिशप टू H6 सरळ इकडून चेक दिला. किंग E7ला घेतला त्याने. F3 करून नाईटला थ्रेट दिली. नाईट इथे येऊन बसला D2ला आणि रूकला थ्रेट दिले. रूक टू F1, किंग टू D8. आता इथे ॲक्च्युली ही थ्रेट F7ला आहे. जर हा नाईटने F7चं पॉन मारलं तर फोर्क होते राजाला आणि हत्तीला. पण हा बिशप F5 खेळला. बिशप F5 खेळल्यावर गिरीने इथे रिझाईन केलेलं आहे. आता याचं फारसं काय पुढचं ॲनालिसिस मिळत नाही, पण साधारण अशा मूव्ज हे होऊ शकत आहेत. किंग C7ला येतो. A क्रॉस B4 इकडे. A क्रॉस B4, रूक क्रॉस A8, क्वीन क्रॉस A8, नाईट टू F7. आता बिशप टू F4, क्वीन क्रॉस E6, रूक टू C8 आणि क्वीन टू F6. असं साधारण येऊन स्थिती काळ्याची एकदम वाईट होऊन जाते. त्यामुळे ते लक्षात आल्यामुळे 20व्या मूव्जलाच गिरीने रिझाईन केलेलं आहे. तर अशा तऱ्हेने हा गेम झाला आहे. धन्यवाद.